friends, you are welcome on YouTube channel Learn with Her. Dear students of 6th standard, today we are going to learn the magic her pointers. आज आपण द मॅजिक हर या लेसनचे संपूर्ण क्वेश्चन्स आणि आन्सर्स अभ्यासणार आहोत. लेट्स स्टार्ट. पॉइंटर्स. क्वेश्चन नंबर फर्स्ट. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. फर्स्ट क्वेश्चन. हु वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन? खानावळीच्या दरवाजावर कोण ठोठावत होते? त्याचं आन्सर आहे अ पुअर मर्चंट वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन. एक गरीब व्यापारी खानावळीचा दरवाजा ठोठावत होता. क्वेश्चन नंबर 2. व्हाय वॉज द इनकीपर नॉट प्लीज्ड? खानावळवाला खुश का नव्हता? त्याचं आन्सर आहे द इनकीपर वॉज नॉट प्लीज्ड बिकॉज द मर्चंट लुक बेगरली अँड पुअर. खानावळवाला खुश नव्हता कारण जो मर्चंट आहे, जो व्यापारी आहे, तर तो भिकारड्यासारखा आणि गरीब दिसत होता. त्यामुळे खानावळवाला खुश नव्हता. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट डीड द मर्चंट रिक्वेस्ट? व्यापाऱ्याने काय विनंती केली? त्याचं आन्सर आहे द मर्चंट रिक्वेस्टेड द इनकीपर टू प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर हिम. त्या व्यापाऱ्यानं त्या खानावळवाल्याला आपल्यासाठी साधं रात्रीचं जेवण तयार करण्याची विनंती केली. क्वेश्चन नंबर 4. व्हाय डीड द इनकीपर नॉट ड्राईव्ह द मर्चंट अवे? खानावळीवाल्याने त्या व्यापाऱ्याला का हाकलून लावले नाही? त्याचं आन्सर आहे द इनकीपर डिड नॉट ड्राईव्ह द मर्चंट अवे बिकॉज इट वॉज नॉट गुड फॉर देअर रेप्युटेशन. कारण त्या व्यापाऱ्याला हुसकावून लावणे हे त्यांच्या नावासाठी, त्यांच्या खानावळीच्या नावासाठी योग्य नव्हते, म्हणून त्यांनी त्याला हुसकावून लावले नाही. क्वेश्चन नंबर 5. व्हॉट वॉज द स्पेशालिटी ऑफ द मॅजिक हर्ब? जादूच्या औषधी वनस्पतीचे वैशिष्ट्य काय होते? त्याचं आन्सर आहे द स्पेशालिटी ऑफ द मॅजिक हर्ब वॉज दॅट हुएवर एट दॅट हर्ब वुड फॉरगेट समथिंग. जो कोणी ती मॅजिक हर्ब खाईल तो काहीतरी विसरून जाईल, अशा प्रकारचं वैशिष्ट्य त्या औषधी वनस्पतीचे होते. क्वेश्चन नंबर 6. व्हॉट डीड द मर्चंट फॉरगेट? व्यापारी काय विसरला? त्याचं आन्सर आहे द मर्चंट फॉरगॉट टू पे फॉर द डिनर ही एट अँड हिज स्टे ॲट द इन. तो व्यापारी आपल्या रात्रीच्या जेवणाचे आणि त्या ठिकाणी राहण्याचे जे पैसे आहेत, जे बिल आहे, ते द्यायचंच विसरून गेला. Now activity number 2. For groups, convert the story into a play. Read your play aloud. गट तयार करायचे आहेत आणि ही जी काही कथा, ही जी गोष्ट आहे, हिचं नाटकात रूपांतर करायचं आहे आणि हे नाटक मोठ्याने वाचायचं आहे. आपण वर्गामध्ये गट तयार करायचे आहेत आणि त्याचं नाट्यीकरण करून आणि हे नाटक तुम्ही वर्गामध्ये मोठ्याने वाचून दाखवायचं आहे. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 3. डिस्क्राईब द मर्चंट अँड द इनकीपर विथ द हेल्प ऑफ द स्टोरी अँड युझिंग युअर ओन इमॅजिनेशन. गोष्टीच्या साहाय्याने आणि तुमच्या कल्पनाशक्तीने तो व्यापारी आणि खानावळवाला यांचे वर्णन करा. आता आपण सुरुवातीला द मर्चंट, तो जो काही व्यापारी आहे, त्याचं वर्णन करूया. ही वॉज अ पुअर मर्चंट. ही ओअर सिम्पल गारमेंट्स अँड कॅरीड ओनली अ सिम्पल क्लॉथ बॅग ऑन हिज बॅक
for his goods. He himself carried his load of goods because he could not afford to keep a servant. He could not afford a good meal because he earned little money. The merchant was tired and had no energy to walk back to his village. So he had come to that inn for rest and a simple meal. Now the innkeeper. आता हा innkeeper खानावळवाला कसा होता? The innkeeper was very greedy. He was unkind too. He added the magic herb to the merchant's meal to make him forget his merchandise in his inn. His plan failed because the merchant did not forget anything there except the payment of his meal and his stay at the inn. The innkeeper learnt his lesson and never used the magic herb again. Now activity number 4. The K in knock is silent. It is not pronounced. Write two other words with a silent K. आता knock या शब्दात के हे अक्षर जे आहे तर ते सायलेंट आहे, म्हणजे अनुच्चारित आहे, त्याचा उच्चार होत नाही. आता या के अनुच्चारित असलेले दोन शब्द जे आहेत तर ते आपल्याला लिहायचे आहेत की ज्यामध्ये के सायलेंट आहे. त्यामध्ये पहिला वर्ड आहे नो, KNOW, नो. या ठिकाणी केचा उच्चार होत नाही, नो म्हणजे माहीत असणे. आणि दुसरा वर्ड आहे नी, यामध्ये सुद्धा केचा उच्चार होत नाही, नी म्हणजे गुडघे. Now next, underline the silent letter in the following words. खाली दिलेले जे काही वर्ड्स आहेत, जे शब्द आहेत, त्यामध्ये सायलेंट लेटरला अंडरलाईन करायचं आहे. पहिला वर्ड आहे राईट. यामध्ये W हा सायलेंट आहे, Wचा या ठिकाणी उच्चार होत नाही. त्यानंतर आहे राईट. राईटमध्ये जीचा उच्चार होत नाही, जी सायलेंट आहे. त्यानंतर रिस्ट. रिस्टमध्ये हा Wचा उच्चार होत नाही, म्हणून W हा सायलेंट आहे. नेक्स्ट वर्ड पाम. यामध्ये L हा सायलेंट आहे. त्यानंतर स्कूल. यामध्ये H हे अल्फाबेट जे आहे तर ते सायलेंट आहे. त्यानंतर सीझर्स. यामध्ये C सायलेंट आहे, त्याचा उच्चार होत नाही. त्यानंतर टीचर. यामध्ये T सायलेंट आहे, त्याचा उच्चार होत नाही. त्यानंतर लिसन. लिसनमध्ये T सायलेंट आहे. नेक्स्ट राईम. यामध्ये H सायलेंट आहे. हावर. यामध्ये H सायलेंट आहे, त्याचा उच्चार होत नाही. नाउ ॲक्टिव्हिटी नंबर 5. रीड व्हॉट द फॉलोइंग कॅरेक्टर्स आर टेलिंग यू नाउ. खालील पात्र आता काय सांगत आहेत ते वाचा. आता ए. आय एम अ वाईल्ड बोअर. मी एक रानडुक्कर आहे. आय लिव्ह इन दिस जंगल. मी या जंगलात राहतो. आय शार्पन्ड माय टस्क येस्टरडे. काल मी माझ्या दातांच्या सुळे ज्या आहेत या सुळ्यांना धार लावली. नाऊ आय एम रेडी. आता मी तयार आहे. आय विल ड्राईव्ह माय एनिमीज अवे. आता मी माझ्या शत्रूंना हुसकावून लावेल. त्यानंतर बी मध्ये सेंटेन्स आहे हाय आय एम नुजो. मी नुजो आहे. लास्ट वीक माय टीचर आस्क्ड अस टू डू अ प्रोजेक्ट. मागच्या आठवड्यात आमच्या शिक्षकांनी आम्हाला एक प्रकल्प करायला सांगितला. आय विल व्हिजिट प्लॅनेट अर्थ फॉर माय प्रोजेक्ट. मी माझ्या प्रोजेक्टसाठी, प्रकल्पासाठी जी पृथ्वी आहे या पृथ्वीला भेट देणार आहे. आय लिव्ह ऑन अ फार अवे प्लॅनेट. मी दूरवरच्या ग्रहावरती राहतो. त्यानंतर सी मधले सेंटेन्सेस आहेत गुड आफ्टरनून फ्रेंड्स. दिस इज माय फ्रेंड फॉक्स. हा माझा मित्र कोल्हा आहे. वन्स ही प्लेड अ ट्रिक ऑन मी. एकदा त्याने माझ्यावरती एक ट्रिक चालवली.
आय टॉट हिम अ लेसन, मी त्याला एक धडा शिकवला. नाव ही विल बिहेव हिमसेल्फ, आता तो व्यवस्थित वागेल. त्यानंतर डी मध्ये सेंटेन्सेस आहेत. वी हॅव ॲन इन जपान, आमची जपानमध्ये एक खानावळ आहे. वी ट्राय टू यूज अ मॅजिक हर्ब ऑन अ पुअर मर्चंट, आम्ही एका गरीब व्यापाऱ्यावरती जादूची औषधी वनस्पती वापरण्याचा प्रयत्न केला. वी विल नेव्हर यूज द मॅजिक हर्ब अगेन, आता आम्ही कधीही ही मॅजिक हर्ब, ही जादूची औषधी वनस्पती वापरणार नाही. आता टाईमलाईनमध्ये हे सेंटेन्सेस कसे दिलेले आहेत बघा. ॲक्शन्स इन द पास्ट म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटना. त्यानंतर द सिच्युएशन ॲट प्रेझेंट, आता सध्या घडत असणाऱ्या घटना. आणि फ्युचर ॲक्शन्स किंवा प्लॅन्स, भविष्यामध्ये घडणाऱ्या घटना. आता ॲक्शन्स इन द पास्ट यामध्ये कोणकोणते आलेले आहेत. ए मध्ये कोणते सेंटेन्सेस ॲक्शन इन द पास्टमध्ये आले आहेत. आय शार्पन्ड माय टस्क यस्टरडे, काल मी माझ्या सुळ्यांना धार लावली. हे सेंटेन्स भूतकाळाचं आहे, म्हणजे ॲक्शन्स इन द पास्ट ही क्रिया भूतकाळात घडून गेलेली आहे. त्यानंतर द सिच्युएशन ॲट प्रेझेंट, आता सध्या घडत असणारी घटना. आय एम अ वाईल्ड बोर, मी रानडुक्कर आहे. आय लिव्ह इन दिस जंगल, मी या जंगलात राहतो. नाव आय एम रेडी, आता मी तयार आहे. ही सर्व प्रेझेंट टेन्सची वाक्य आहेत, म्हणजे वर्तमान काळाची वाक्य आहेत. आता फ्युचर ॲक्शन्स किंवा प्लॅन्स यामध्ये आय विल ड्राईव्ह माय एनिमीज अवे, मी माझ्या शत्रूंना हुसकावून लावेल. हे फ्युचर ॲक्शन्स किंवा प्लॅन्स आहेत. आता बी मध्ये आलेले सेंटेन्सेस जे आहेत तर ते ॲक्शन्स इन द पास्टमध्ये कोणतं येणार आहे. लास्ट वीक माय टीचर आस्क्ड अस टू डू अ प्रोजेक्ट. त्यानंतर द सिच्युएशन ॲट प्रेझेंट त्यामध्ये हाय आय एम नुजो, आय लिव्ह ऑन अ फार अवे प्लॅनेट. आणि फ्युचर ॲक्शन्स आणि प्लॅन्स यामध्ये आय विल व्हिजिट प्लॅनेट अर्थ फॉर माय प्रोजेक्ट, म्हणजे भविष्यकाळ यामधून व्यक्त होतो. त्यानंतर सी मध्ये आलेले वाक्य जे आहेत तर त्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीने होईल बघा. आता ॲक्शन्स इन द पास्ट भूतकाळातले वाक्य कोणते आहे त्या सी मध्ये. वन्स ही प्लेड अ ट्रिक ऑन मी, आणि सेकंड सेंटेन्स आहे त्यामधलंच आय टॉट हिम अ लेसन. त्यानंतर द सिच्युएशन ॲट प्रेझेंट त्यामध्ये गुड आफ्टरनून फ्रेंड्स, दिस इज माय फ्रेंड हॉक्स, हे वर्तमान काळातले वाक्य आहेत. आणि फ्युचर ॲक्शन्स आणि प्लॅन्समध्ये नाव ही विल बिहेव हिमसेल्फ. आता डी मध्ये आलेले सेंटेन्सेस त्यामध्ये ॲक्शन्स इन द पास्टमध्ये कोणतं सेंटेन्स येईल. वी ट्राय टू यूज अ मॅजिक हर्ब ऑन अ पुअर मर्चंट, हे पास्ट टेन्समधलं वाक्य आहे. वी हॅव ॲन इन जपान, हे प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आहे. वी विल नेव्हर यूज द मॅजिक हर्ब अगेन, हे फ्युचर टेन्समधलं वाक्य आहे. नाव लर्निंग अबाउट लँग्वेज, आता भाषेबद्दल शिकत असताना म्हणजे हा ग्रामरचा व्याकरणाचा भाग आहे. टेन्सेस आहेत यामध्ये. टेन्स म्हणजे काळ. आता टेन्स कोणकोणते आहेत. द पास्ट, द प्रेझेंट अँड द फ्युचर. पास्ट म्हणजे भूतकाळ, द प्रेझेंट म्हणजे वर्तमान आणि द फ्युचर म्हणजे भविष्य. नोट द वर्ब्स इन द सेंटेन्सेस इन द 3 columns. In the past column they have different forms. Sharpened, asked, played, taught, tried. आता पास्टच्या कॉलममध्ये आलेले जे वर्ड्स आहेत ते नीट लक्षात घ्या. त्यामध्ये काही व्हर्ब फॉर्म कशा पद्धतीने आलेले आहे. त्या व्हर्बला त्याचा पास्ट टेन्स आलेला आहे, भूतकाळ आलेला आहे किंवा क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं आहे. उदाहरणार्थ शार्पन्ड, आस्क्ड, प्लेड, टॉट, ट्राईड. दीज आर द पास्ट टेन्स ऑफ द वर्ब. ही क्रियापदाची भूतकाळी रूपं आहेत. इन द फ्युचर कॉलम द वर्ब्स हॅव विल बिफोर देम. आणि फ्युचर टेन्समध्ये फ्युचरच्या कॉलममध्ये जे काही वर्ब आहे त्या वर्बच्या अगोदर विल आलेला आहे, म्हणजे ही क्रिया घडणार आहे. द डिफरंट फॉर्म्स ऑफ वर्ब दॅट शो द टाईम ऑफ द ॲक्शन आर कॉल्ड टेन्सेस. आता द डिफरंट फॉर्म्स ऑफ द वर्ब क्रियापदाची वेगवेगळी जी रूपं आहेत दॅट शो द टाईम फॉर ॲक्शन्स आर कॉल्ड टेन्सेस, की जे आपल्याला वेळ दाखवतात, म्हणजे ही क्रिया नेमकी कधी घडलेली आहे हे दाखवतात, त्यालाच आपण टेन्स असं म्हणतो. गेस द प्रेझेंट टेन्स ऑफ टॉट अँड द पास्ट टेन्स ऑफ इज,
हॅव अँड लिव्ह. आता आपल्याला टॉटचं प्रेझेंट रूप काय आहे आणि इज, हॅव आणि लिव्हचं पास्ट टेन्स काय आहे ते सांगायचं आहे. तर आता टॉट म्हणजे शिकविले याचं प्रेझेंट फॉर्म आहे टीच आणि इज, हॅव आणि लिव्ह याचं पास्ट टेन्स आहे इजचं पास्ट टेन्स आहे वॉज, हॅवचं पास्ट टेन्स आहे हॅड